नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पीक पॉइंट हब या मराठी चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत एका अशा सणाबद्दल ज्याचं महत्त्व धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून आपल्याला चांगलं माहिती आहे. पण यामागचं खरं आणि वैज्ञानिक कारण फार कमी लोकांना माहिती आहे. तो सण म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवात, नवीन वर्षाचं स्वागत करण्याचा दिवस. पण चला, धार्मिक किंवा सांस्कृतिक दृष्टिकोन बाजूला ठेवून आपण आज या सणामागचं वैज्ञानिक कारण शोधून काढूया. गुढीपाडवा हा सण वसंत ऋतूच्या सुरुवातीचा आणि सौरचक्राच्या एका महत्त्वपूर्ण बिंदूचा संकेत देतो. या काळात पृथ्वीवरील वातावरण, सूर्यप्रकाश आणि शरीरावर होणारे परिणाम यांचा सखोल संबंध दर्शवतो. गुढी उभारताना काही विशिष्ट घटक वापरले जातात. चला या प्रत्येक घटकाचं वैज्ञानिक महत्त्व जाणून घेऊयात. पहिल्या नंबरवर येते बांबूची काठी. गुढी उभारण्यासाठी सरळ आणि मजबूत बांबूची काठी वापरली जाते. बांबूमध्ये प्रतिजैविक म्हणजेच अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे घराच्या प्रवेशद्वाराजवळ बांबू लावल्याने वातावरण शुद्ध राहण्यास मदत होते. उंच बांबू म्हणजेच आकाशाकडे केलेला सकारात्मक संदेश जो नवीन ऊर्जेचं स्वागत करतो. दुसऱ्या नंबरवर येतं रेशमी कापड. विशेषतः केशरी किंवा पिवळ्या रंगात उष्णता शोषण्याची क्षमता जास्त असते. हे रंग सूर्यप्रकाशाच्या उष्णतेला आकर्षित करतात, ज्यामुळे घरात ऊर्जा संचारते. तसेच हे रंग आनंद आणि उमेदीचे प्रतीक मानले जातात, जे सकारात्मकता वाढवतात. तिसऱ्या नंबरवर येते कडुलिंबाची डहाळी आणि गाठी. गुढीला कडुलिंबाच्या पानांचा जुडा बांधला जातो. यामागील वैज्ञानिक कारण म्हणजे कडुलिंबात असणारे प्रतिजैविक आणि प्रतिप्रमाणू घटक शरीराचं रक्षण करतात. गुढीला कडुलिंबाच्या पानांचा जुडा बांधला जातो. कडुलिंबात असणारे प्रतिजैविक आणि प्रतिप्रमाणू घटक शरीराचं रक्षण करतात. वसंत ऋतूतील वातावरणातील बॅक्टेरिया आणि विषाणूंमुळे होणारे आजार रोखण्यास मदत करतात. कडुलिंब रक्त शुद्धीकरण करते आणि प्रतिरोधक शक्ती वाढवते. यामुळे या दिवशी कडुलिंबाचं सेवनही करतात. साखरेच्या किंवा श्रीखंडाच्या गाठी गुढीवर बांधल्या जातात. साखरेच्या गाठीत ग्लुकोज असतो, जो शरीरातील ऊर्जेची पातळी वाढवतो. वसंत ऋतूत गोड पदार्थांचे सेवन शरीराला ऊर्जा आणि ताजेतवानेपणा देते. पाचव्या नंबरवर येतो फुलांचा हार. अपराजिता किंवा गंधराज फुलांचा हार. गुढीवर सुंदर फुलांचा हार बांधला जातो. या फुलांच्या सुगंधामुळे वातावरणातील हानिकारक घटकांचा नाश होतो. यामुळे घरात ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. सहाव्या नंबरला येतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांदीचा किंवा तांब्याचा कलश. गुढीच्या शिखरावर कलश ठेवला जातो. यामागील वैज्ञानिक कारण म्हणजे तांब्यामध्ये जीवाणूनाशक गुणधर्म असतात, त्यामुळे घरातील पाणी आणि वातावरण शुद्ध राहते. चांदीचा कलश देखील वातावरणातील दूषित घटकांचा नाश करण्यात मदत करतो. तर हे झाले गुढीचे घटक. पण गुढी उभारण्यामागचं गहन वैज्ञानिक तत्व तुम्हाला माहिती आहे का? गुढी उभारल्यामुळे सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त संपर्क घराच्या प्रवेशद्वाराशी होतो. सूर्यप्रकाशातील अल्ट्राव्हायोलेट किरण म्हणजेच UV रेज वातावरणातील जीवाणू, बॅक्टेरिया आणि इतर हानिकारक घटक नष्ट करतात. म्हणजेच गुढी उभारणं म्हणजे आपल्या घरातल्या वातावरणाचं नैसर्गिक पद्धतीने शुद्धीकरण करणं. मित्रांनो, आता महत्वाचा मुद्दा असा की आपला हा सण आणि त्याचं वैज्ञानिक महत्व आपण विसरत चाललोय. आजकाल अनेक जण वेस्टर्न कल्चरच्या प्रभावाखाली एवढे गुंतलेत की आपली स्वतःची संस्कृती आणि परंपरा त्यांना मागासलेली वाटायला लागली. वेस्टर्न संस्कृतीचे काही घटक वैज्ञानिक दृष्टिकोनातून योग्य असले तरी त्यामध्ये अनेक गोष्टी केवळ मनोरंजन आणि तात्पुरता आनंद देण्यासाठीच असतात. उदाहरणार्थ, हॅलोवीन सारखे सण किंवा व्हॅलेंटाईन डे सारख्या गोष्टींमध्ये कोणतंही दीर्घकालीन किंवा नैसर्गिक स्वास्थ्य वाढवणारं तत्व नसतं. याच्या उलट आपले सण जे आपल्या पूर्वजांनी विचारपूर्वक तयार केले, ते निसर्गाशी सुसंगत राहण्यासाठी आणि मानवी शरीराच्या गरजेनुसार बनवले. पण आपणच यांच्याकडे मागासलेले समजून दुर्लक्ष करतोय. आपण असे काही सण साजरे करतो ज्यांचा आपल्या आरोग्यावर किंवा पर्यावरणावर कसलाही सकारात्मक परिणाम होत नाही. पण आपले गुढीपाडवा सारखे सण जे आरोग्यदायी, पर्यावरणपूरक आणि निसर्गाशी सुसंगत आहे, ते आपण विसरत चाललोय. तुम्हाला माहिती आहे का, आजकाल अनेक लोक गुढी उभारण्याऐवजी पाश्चात्य पद्धतीचे सण साजरे करण्याला प्राधान्य देतात. काही लोकांना तर गुढीपाडव्याचं वैज्ञानिक महत्व कळतच नाही. उलट पक्षी ते आधुनिकतेच्या नावाखाली वेस्टर्न कल्चरचं अंधानुकरण करत राहतात. आपले सण आणि परंपरा यामागे केवळ धार्मिकता नाही, तर एक ठोस वैज्ञानिक दृष्टिकोन देखील आहे. आपण त्यांना मागासलेलं किंवा जुनाट मानणं म्हणजे आपल्या समृद्ध संस्कृतीची हानी करणं. आता वेळ आली आहे की आपण आपल्या परंपरांना योग्य दृष्टिकोनातून समजून घ्यायला हवं.
आपल्या संस्कृतीचं वैज्ञानिक महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवायला हवं. जर तुम्हाला हे ऐकून काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि पिक पॉइंट हबला सबस्क्राईब करायला विसरू नका. गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.